मी एका मुलीचा मुलगा केला आणि त्या मुलीला जरा नंतर शंका आली. म्हणजे मुलगा झाल्यानंतर तिला कळलं की आपला मुलगा झालाय. मग तिने तिच्या भावाला फोन केला आणि तिच्या भावाला जो की पोलिसमध्ये कामाला होता, की त्याचा आवाज थोडासा असा पोलिसी खाक्याचा होता. त्यांनी मला फोन केला. खराखुरा रिव्ह्यू तू म्हणतोयस, पण त्याची कॉस्ट आहे. बरेचसे कलाकार माझ्यावर नाराज पण झालेत. मी आधी बायोस्कोप करायचो, आता नाही करत. मिरची बायोस्कोप त्याच्यामध्ये रिव्ह्यू असायचे. व्हॉइस फॉर आर्टिस्ट हिंदी आणि इंग्रजी यांना ऐकणं, त्यांचे प्रोनन्सिएशन्स ऐकणं आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करणं, हा पण एक माझा अभ्यास असायचा. जो उत्तम ॲक्टर आहे, असं मी मानायचो स्वतःला, की मी उत्तम ॲक्टर आहे आणि मानतो थोडंफार. नक्कीच. तर तो आर-जे होऊ शकतो, त्याने ठरवलं तर. पण सगळेच आर-जेज आहेत ते ॲक्टर होऊ शकतात असं काही नाहीये. गेली अनेक वर्ष रेडिओ मिरची पुणेवरती ज्याचा आवाज आपण ऐकत आलो, ज्याच्याशी गप्पा आपण मारत आलो आणि राहुलचा मिरची मुर्गा या त्याच्या सदराचे आपण फॅन झालो. असा पडद्यामागचा कलाकार, परंतु अनेक वेगवेगळ्या चाहत्यांना ज्यांनी गुंतवून ठेवलंय असा आर-जे राहुल आज आपल्यासोबत आहे. थँक यू राहुल, व्हेरी मच. गेली अनेक वर्ष तू रेडिओ मिरची बरोबर काम करतोयस, आर-जे म्हणून काम करतोयस. अनेक वेगवेगळे कार्यक्रम तू रेडिओ मिरचीवरती सादर करतोस. त्याच्यामध्ये मराठी चित्रपटांच्या रिव्ह्यूज पासून ते अलीकडच्या काळामध्ये तुझा अत्यंत फेमस झालेला, अलीकडच्या म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांपासून फेमस झालेला जो कार्यक्रम आहे राहुलचा मिरची मुर्गा, त्याच्याबद्दलही आपण आज गप्पा मारणार आहोत. तुझा आतापर्यंतचा रेडिओ जॉकी म्हणून जो प्रवास झालाय त्याच्याही बद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि तू ज्यावेळेस वेगवेगळ्या आपल्या माणसांना कॉल करत असतोस, तुझ्याकडे काही कॉल येत असतात आणि त्याप्रमाणे तू त्यांना कॉल करतोस आणि त्यांचे मुर्गे करतोस. हे सगळं करत असताना कधी असाच तुझ्यावरती मुर्गा कोणीतरी केलेला आहे, असा कधी प्रसंग आलेला आहे का? आणि तो जर असेल तर तू इथे सांगावास. आता याच्यामध्ये 2 आठवणी आहेत स्वप्नील. एक आठवण अशी आहे की म्हणजे मी एका मुलीचा मुलगा केला आणि त्या मुलीला जरा नंतर शंका आली. म्हणजे मुलगा झाल्यानंतर तिला कळलं की आपला मुलगा झालाय. मग तिने तिच्या भावाला फोन केला आणि तिच्या भावाला जो की पोलिसमध्ये कामाला होता, की त्याचा आवाज थोडासा असा पोलिसी खाक्याचा होता. त्यांनी मला फोन केला, की असं-असं तुम्ही मुलींना कसं काय फोन लावता आणि त्यांच्या मॉर्निंग वॉक विषयी वगैरे कसा काय मुलगा करता तुम्ही? असं आणि मला 2 सेकंद खरंच खरं वाटलं. मी म्हटलं थांबा जरा, मी त्यांना फोन लावतो आणि दुसऱ्या त्याच लाईनवरती आमचं एक मशीन असतं, त्याच्यावर मी त्याच लाईनवर तिला फोन लावला आणि त्याच्यामुळे हिला विचारा अहो मी, की आमचं हे गमतीत असतं आणि तिच्या मैत्रिणीने सांगितलंय. तिची मैत्रीण आणि ती त्या दोघी जणीही उलट्या पलटल्या आणि त्या म्हटल्या, की आम्ही असं काहीच सांगितलं नव्हतं आणि स्वतःहून या माणसानेच हे सगळं केलेलं आहे. असं त्यांनी केलं होतं आणि तो तसाच आम्ही प्ले केला होता मुर्गा. डबल गेमवाला तो मुर्गा होता. सो तसाच आम्ही प्ले केलाय. आणि दुसरी एक आठवण आहे, ती म्हणजे की मी एक मेडिकलची विद्यार्थिनी होती. तिचा मुलगा केला एका तिच्या मित्राच्या सांगण्यावरनं. तो मित्राने इतकी इत्थंभूत माहिती दिली तिच्याबद्दल, की सगळं काही, की तिला आता लेटेस्ट तिच्या प्रोफेसरनी काय तिला गिफ्ट दिलं वगैरे ते सगळं माहिती होतं. मला असं वाटलं, की हा तिचा चांगला मित्र आहे आणि मी मुलगा केला, मग ती खुश झाली, सगळं झालं. तोपर्यंत ती नॉर्मल होती आणि तिने विचारलं, की "तुम्हाला माझा नंबर कोणी दिला?" मग मी तिला सांगितलं, की अमुक-अमुक मुलाने दिला. त्याचं नाव ऐकल्यावरती ती जी काही पेटली, ती खवळलीच. ती म्हणली, की "हा मुलगा मला गेली कित्येक वर्ष त्रास देतोय, स्टॉक करतोय आणि तू त्याला हेल्प करतोस." हो. आणि मग ती पोहोचली मुंबईच्या एका पोलिस स्टेशनमध्ये आणि अरे तिकडनं मला फोन आला अर्धा पाऊण तासाने. अरे बाप! आणि त्या पोलिसला मग मला कन्व्हिन्स करावं लागलं, की हा सगळा त्या मुलांनी सांगितलं म्हणून मी केलं. माझा त्या मुलाशी काही संबंध नाही किंवा मी तसा मित्र अजिबात नाही. आणि मग त्या मुलाला आम्ही लाईनवरती घेतलं, त्या मुलीला लाईनवरती घेतलं, ते पोलीस असा आमचा कॉन्फरन्स कॉल चालला होता. त्या कॉन्फरन्स कॉलमध्ये त्या मुलांनी सत्य सांगितलं, की मी सांगितलं यांना आणि याच्यापुढे मी परत करणार नाही. असं माफी तिला मागायला लावली आणि तू तक्रार पुढे नेऊ नकोस अशी विनंती तिला केली. असं पण झालेलं आहे. पण मग इथपर्यंत सगळं ज्यावेळेस होतं तरी सुद्धा तू हा जो तुझा कार्यक्रम आहे तो कंटिन्यू करतोस. हां. आणि आज सगळ्यात तू अनेक वेगवेगळ्या माणसांचे मुर्गे करत आलेले आहेस. हो. तर हे सगळं करत असताना कधी-कधी असेही अनुभव येतात, की समोरनं एखादा माणूस प्रचंड चिडतो. हो. आपल्याला शिव्या देऊ लागतो कारण की आम्ही हो. ते ऐकलेलं आहे. हो. आणि मग त्यावेळेस तुम्ही तो बीप जो काय आहे हो. तो त्यावेळेस ऐकवता. पण अशा वेळेस आपला कुठेतरी पारा चढतो आणि आपणही त्याच्याशी भांडू लागतो, असा काही अनुभव आलाय तुला? नाही, माझं असं कधी झालं नाही कारण का मी जाणीवपूर्वकच करत असतो सगळ्या गोष्टी. त्यामुळे उलट मी
कधी कधी माणसाला राग जास्त यावा म्हणून, त्याला राग यावा म्हणून काय आता बोला ना वगैरे, काय काय खुळेपणा करता, किंवा अशा शिव्या नसलेल्या शिव्या मी त्यांना देत असतो. उल्लू आहात तुम्ही वगैरे अशा शिव्या देत असतो, आणि अधिकाधिक तो उचकावा आणि त्यांनी उचकून काहीतरी बोलावं, असा तो प्रयत्न असतो. आणि एक तक्रार बरेच जण सगळेजण माझ्याकडे करतात, ती म्हणजे की मी अजून का समोरच्या माणसाला ताणत नाही. अजून ताणू शकतो मुलगा आणि अजून त्याला त्या व्यक्तीकडनं रिॲक्शन येऊ शकते. पण मला एक बऱ्याचदा मी तो कॉल स्वतः घेतो, की आता हा पुरेसा चिडलेला आहे आणि अजून ताणण्यात काही अर्थ नाही. आणि मी लवकरात लवकर त्या माणसाला त्या स्ट्रेसमधनं मोकळा करायचा प्रयत्न करतो. थोडीफार मजा आली, की मग मी ते रिव्हील करून टाकतो, की जास्त एखाद्याला प्रेशर नको, कोणाचं बीपी वाढायला नको. आणि हेही मी चेक करतो बरं का, की कोणाला काही मेडिकल कंडिशन वगैरे नाहीये ना, असंही चेक करतो. जनरली तरुण लोकांचाच मुलगा तेही करायचा गरजेचं प्रयत्न असतं. करतो, सो दॅट काही यातनं अडचणी निर्माण होऊ नयेत. होऊ नये. हां. आता मुळामध्ये आरजे म्हणून करिअर सुरू करताना हं. त्यावेळेस काय विचार केलेला होतास, की मुळामध्ये आरजेच बनायचं होतं, की अशा कुठल्या एफ-एम रेडिओला ऐकत असं वाटायला लागलं, एक थोडीशी फॅन्टसी निर्माण झाली, की नाही आपल्याला हे पण करिअर जमू शकतं, हे पण आपण करिअर करू शकतो. हं. का पहिल्यापासून ठरवत होतंस, की आरजेच व्हायचंय? नाही, असा काही प्लॅन नव्हता. आम्ही तेव्हा रेडिओ ऐकायचो खूप प्रमाणात, पण असं काही आरजेइंगच करायचं असं काही प्लॅन नव्हता. कारण का आम्ही नाटक करायचो आणि नाटकात काम करताना त्यात आम्ही खुश होतो. पण ते करता व्हॉईस ओव्हर्स करणं सुरू झालं. म्हणजे एका नाटकाचं अनाउन्समेंट असायची. पूर्वीच्या काळी जरा थोडीशी पारंपरिक अनाउन्समेंट रेकॉर्ड करायचे, की रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून. तर तशी ती अनाउन्समेंट रेकॉर्ड करायची होती, आणि एक आमच्यातलाच त्यातल्या त्यात उजवा आणि थोडासा सीनियर एक व्यक्ती होता. तो छान त्याचा आवाज होता. म्हणून त्याला बोलवलेलं, आणि आम्ही सगळे वाट बघत होतो. पण काही कारणास्तव त्याच्या बिझी शेड्यूलमुळे तो येऊ शकला नाही. मग आमचा डिरेक्टर का तिकडचा रेकॉर्डिस्ट म्हटलं, "या एक-एक जण आणि तुम्हीच करा अनाउन्समेंट. त्यातल्या त्यात ज्याचं बरं आहे ते ठेवतो." मग एक-एक करून केलं, आणि मग मी केलं. आणि मी माझा नेहमी हे असं असायचं, की आता तो करतो तसं मी करतो. असं मी गमतीत म्हणून त्याच्यासारखं करायचा प्रयत्न केला. आणि ते रेकॉर्डिस्टने मला इकडे बोलावलं. मला वाटलं आता 2 शिव्याच घालेल मला, की "असं का करतोयस?" पण तो म्हटला, की "अरे तू जे मिमिक्री सारखं करतोयस तसं न करताच कर ते नॅचरली. नॅचरल. कारण का ते तू छान करतोयस मिमिक्री सुद्धा." मग मी ते तसं केलं आणि ते छान झालं. आणि मला तेव्हा मी ते सिरियसली घेतलं नाही. पण त्यांनी मग मला सांगितलं, की काही दिवसांनी, की "तू एक व्हॉईस ओव्हर करायचा आहे." राजस्थानमध्ये ना बावडी असा एक प्रकार असतो. विहिरी असतात त्या. त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनवली होती. आणि त्या डिरेक्टरला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हवा होता. आणि मग मला बोलावलं, आणि तेव्हा मला त्याचं गांभीर्य कळलं, की अरे खरंच तो म्हणत होता, सीरियस होता, की आपण बरं केलं म्हणून. कारण का त्याचे पैसे मिळाले मला. आणि तिथनं मग इंटरेस्ट सुरू झाला, की असं काहीतरी करिअरचं ऑप्शन होऊ शकतं. निवडू शकतो आपण. आणि तेव्हा गिरीश कुलकर्णी यांनी ह्याच्यात खूप यश मिळवलं होतं रेडिओमध्ये. इतरही अनेक लोक होते. सो त्यांनीही मला एन्करेज केलं. महेश नावाचा माझा एक मित्र होता, त्यांनी एन्करेज केलं. आणि त्या सगळ्या जणांच्या गाईडन्समुळे मी गेलो मिर्चीला. एक दिवशी धडकलो आणि दिली ऑडिशन. आणि अर्थात पहिल्या ऑडिशनमध्ये नाही काही झालं, कारण का मला काही माहितीच नव्हतं ह्यांना पाहिजे काय. तिकडे रिजेक्ट झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. पण त्यांनी मला छान सांगितलं तेव्हाच्या बॉसनी, निनाद म्हणून माझा बॉस होता, की ह्या गोष्टी कमी पडतात बाबा. मग त्याच्यावर तयारी करून पुन्हा जेव्हा एक सर्टन टाईम पिरियड नंतर मला पुन्हा संधी मिळाली, ओके. तेव्हा परत ऑडिशन दिली आणि तेव्हा मी सिलेक्ट झालो. आता गेली किती वर्ष आरजेइंग करतोयस? आता मला एक दशकाहून जास्त झालं. पण त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या रोलमध्ये होतो. म्हणजे सुरुवातीला वेगळा शो करत होतो. मग त्याच्यानंतर अजून एक एक मॉर्निंग शोला एक थोडंसं हे असतं, की मॉर्निंग शो करतोय म्हणजे रेडिओमध्ये कसं आहे, की जास्तीत जास्त लोक सकाळचा शो ऐकतात आणि संध्याकाळचा शो. सो तो करायला मिळाला. मग नंतर मग मुरग्याची संधी आली. मग मुरगा आम्ही केला. आणि मुरगा करता रेडिओवर जेव्हा शेरेटूत स्वप्नील हा शो आम्ही केला, तर त्या शोच्या दरम्यान पण खूप ॲक्टिव्ह मला पार्ट होता आलं त्या शोचं. स्वप्नील जोशी सारख्या मोठ्या नटाबरोबर खूप जवळनं काम करता आलं. आणि सो ते बॅकएंडला मी त्या शोच्या बॅकएंडला पण होतो. आणि असं वेगवेगळ्या भूमिकांमध्ये हा वेळ खूप कळलंच नाही, की कधी गेला, कसा गेला. तू बऱ्याच वेळेला असंही आम्ही तुझे शोज मधनं ऐकलेलं आहे, की वेगवेगळ्या कलाकारांशी बोलून आणि वेगवेगळे चित्रपट बघून तू त्याच्यावरती रिव्ह्यू पण देतो, स्पेसिफिकली मराठी चित्रपटांचे. तर हे मराठी चित्रपटांचे रिव्ह्यूज देत असताना अलीकडच्या काळामध्ये असं खूप बघायला मिळतं, की हल्ली पेड रिव्ह्यूज यायला लागलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या चॅनल जो प्रमोशनचा भाग झालाय. परंतु राहुलच्या बाबतीत बोलायचं झालं तर राहुल हा खरा-खुरा रिव्ह्यू देणारा आरजे असं मानलं जातं. तर हे कसं काय जमलं तुला?
अरे त्याची कॉस्ट आहे, पण खराखुरा रिव्ह्यू तू म्हणतोयस, पण त्याची कॉस्ट आहे. बरेचसे कलाकार माझ्यावर नाराज पण झालेत. मी आधी बायोस्कोप करायचो, आता नाही करत. मिरची बायोस्कोप त्याच्यामध्ये रिव्ह्यू असायचे. मुरगा सुरू झाल्यानंतर ते बंद झालं. पण बायोस्कोपची काही कॉस्ट पण आहे, त्या ऑनेस्ट बायोस्कोपची. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, की आपल्या ओळखी होतात कलाकारांबरोबर. मी जे जे थोडेसे काय म्हणतात त्याला, तू पेड हा शब्द नाही वापरणार, पण थोडंसं सॉफ्ट. आता उद्या स्वप्नील तुझा पिक्चर आला आणि तू माझा मित्रच आहेस, तर मग थोडंसं नाही म्हटलं तरी आपल्या स्वप्नीलचा पिक्चर आहे असं होतच ना रे. तर ते एक थोडंसं होतं, किंवा तू म्हणतोस तसं पेड पण असू शकतं. सो असे रिव्ह्यूज असतात. पण मी परखडपणे रिव्ह्यू सांगायचं कारण असं आहे, की रिव्ह्यूजनी मिरची बायोस्कोपनी मला पहिल्यांदा खूप प्रसिद्ध केलं मुरग्याच्या आधी. आणि प्रसिद्धीची पहिली झलक मला बायोस्कोपने दिली होती. पण ती का दिली होती माहितीये का? कारण का मी परखडपणे सांगायचो. पण आता मी नावं घेत नाही, पण काही चित्रपटातले कलाकार, नट मंडळी असतील, फिल्म मेकर्स असतील, ते माझ्यावरती नाराज पण झाले, की "तू असं कसं बोललास?" म्हणजे आम्ही किती पोटतिडकीनं सिनेमा करतो, किती अवघड आहे मराठी सिनेमा करणं आणि त्याचे काय-काय परिणाम होतात, तुम्हाला माहिती पण नाही. तुम्ही पटकन येता आणि बोलून जाता. सो मी समजू शकतो त्यांचं पण काय मत आहे ते. पण परखडपणे रिव्ह्यू देण्याची एक कॉस्ट पण आहे. सो ते 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 लोक त्यातले काही जणांनी मोठ्या मनाने सोडून दिलं ते. पण काही जणांच्या मनात अजूनही आहे ते ते शब्द माझे आहेत त्यांच्या मनात. की राहुलने असं काही हां. पुढचा मला खरं तर असं विचारायचं आहे तुला, की बरेच वेळा किंबहुना कायमच हं. तुम्हाला एक स्पेसिफिक पिरियडचा शो तुम्ही होस्ट करत असता हं. रेडिओ स्टेशनमध्ये. त्यावेळेस तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. हं, हं. उदाहरणार्थ तुम्हाला कुठले कार्यक्रम असतील, हो. तुमचे काही फॅमिली फंक्शन्स असतील, हां. तुम्हाला कुठे जावं असं वाटत असेल, हं. तर हे सगळं मॅनेज करणं आणि पुन्हा एकदा त्याच मूडनी तुमच्या स्टुडिओमध्ये जाऊन तो शो होस्ट करणं किती अवघड आहे? आता हे अवघड पण आहे आणि हे सोपं पण आहे, तसं बघायला गेलं तर. मी तुला सांगतो, म्हणजे मी ह्याला नाही, काही जण म्हणतात मी कलाकार आहे आणि मग असं तसं, आणि त्याला फार हे करतात, की मी कलाकार आहे म्हणून मला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. पण माझ्या घरी फर्निचरचं काम चालू आहे, तर तिथला तो जो माझा ते फर्निचरचं काम करतोय, त्याचंही प्रॉब्लेम्स असतात, काय असतात, पण तो त्याचं काम व्यवस्थितच करतो. आज माझा मूड ठीक नाहीये म्हणून मी हा स्क्रू नीट लावत नाही, असं काही तो म्हणत नाही. सो म्हणून मी स्वतःला स्पेशल नाही मानत त्या बाबतीत. पण येस, चॅलेंजेस आहेत, तू म्हणलास तसं. सगळं काही असं प्रत्येक मीडिया फील्डचं आपलं-आपलं एक चॅलेंज आहे. म्हणजे की आता तू फ्रीलान्सर म्हणून जर काम करत असशील, किंवा तू, मी, कोणी, तर आपल्याला एक सर्टन फ्रीडम असतं. पण आपण जेव्हा जॉब म्हणून काम करतो आणि स्पेशली रेडिओ शो असेल, समज माझा सकाळी 7 ते 11 चा शो आहे, तर सकाळी 7 ते 11 मला तिकडे जाणं भाग आहे. सो आणि सकाळी 7 ते 11 जर जायचं असेल, तर 6 ला उठणं भाग आहे. आणि अशा वेळेस मग मी रात्रीचे सिनेमे किंवा रात्री डिनरला जाणं लेट, अशा गोष्टी मी करू शकत नाही. आता हे प्रॉब्लेमच आहे हा. संध्याकाळचा शो अजून, म्हणजे मी खूप वर्ष संध्याकाळचा शो केलेला आहे. आणि संध्याकाळच्या शोमध्ये तर अजून प्रॉब्लेम, की 5 ते 9 तुमचा शो आहे. आणि 5 ते 9 मध्ये मोस्टली सगळे मित्र भेटतात बरोबर. चहासाठी, किंवा बाहेर जेवायला जातात, पिक्चरला जातात. पण मी बरेच वर्ष ते करू शकलो नव्हतं. पण प्रत्येक फील्डमध्ये असतंच ते. आणि नक्कीच. तू शेवटी विचारलंस, की समज आमचा मूड ठीक नसेल, तर मग त्या माईक समोर येऊन हसत-खेळत कसं बोलायचं? तर त्याचं उत्तर सिंपल आहे. ते प्रत्येक प्रोफेशनमधले लोक करतात. बरोबर. पण त्यांना ठीक आहे, की त्याला तिथे कार्पेंटरला काम करताना त्याचा चेहरा दिसत नाहीये, किंवा त्याला बोलायचं नाहीये. आमचं ते बोलणं ऐकू येतंय, त्यातनं ते दुःख प्रकट नाही झालं पाहिजे. तर यासाठी आम्हाला काही टेक्निक शिकवल्यात. त्यातली एक टेक्निक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही अनुभवली आहे, की आपण आईशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलताना ती व्यक्ती आपल्याला पटकन म्हणते, की "काय रे, तुला आज मूड ठीक नाही का तुझा?" आपल्याला पाहत नाहीये, फोनवरती आहे. पण ती व्यक्ती आपल्याला असं म्हणते. त्याचं कारण असं आहे, की त्या त्या व्यक्तीने ओळखलंय, की आपण सॅड आहोत. आता हे कसं ओळखलंय? तर आपण जेव्हा सॅड असतो, तेव्हा आपण स्माईल करून नाही बोलत. बरोबर. आणि ते जे आपल्या पडलेल्या चेहऱ्याने आपण बोलतो, तर एक इंग्लिश वाक्य आहे, स्माईल कॅन बी हर्ड. क्या बात है! म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर हसू असेल, तर ते ऐकू येतं. सो ही एक टेक्निक आहे. आणि सवयीचा भाग पण होतो ना, की इथे आपल्याला एनर्जी द्यायचीच आहे. इथे आपल्याला एनर्जी देऊनच बोलायचं आहे. उत्साहानंच बोलायचं आहे. सो ते तसाही एक भाग आहे, काही टेक्निकचा भाग आहे. आता कसं आहे, की आर्जिंग करताना आवाज हा सगळ्यात महत्वाचा आहे. हं. किंवा ज्यावेळेस आपण अभिनय करतो त्यावेळेस सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तुमचं बॉडी पोश्चर महत्वाचं असतं. तुम्ही दिसता कसे ते महत्वाचं असतं. तुम्ही कसे एक्सप्रेशन्स देता ते महत्वाचं असतं. हो. परंतु जसा गायकांचा देखील फक्त आवाज
ह्या गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं आणि तशी मेहनत घेतली जाते. तुमच्या बाबतीत देखील आर-जे म्हणल्यावरती आवाज या गोष्टीवरती जास्त मेहनत घ्यायला लागत असेल. तर आवाजावरती मेहनत घेताना तुम्ही काय-काय गोष्टी करता? आता खरं तर मी ह्याचं क्रेडिट घेणार नाही. म्हणजे शामराव जोशी सरांसारखी काही व्यक्तिमत्व आमच्या आयुष्यात आली आणि त्यांनी आम्हाला खूप शिकवलं याबद्दल. आणि सगळंच त्यांनी आम्हाला दिलं. त्यातलं थोडंफार आम्ही ग्रास्प केलं. त्यातनं काही आम्ही एक्सरसाइज शिकलो. मग अगदी साध्यातला साधा एक्सरसाइज असेल, की जे थिएटरच्या वर्कशॉपमध्ये सगळेजण करतात. पेन्सिल एक्सरसाइज, की पेन्सिल तोंडात ठेवून बोलणं. यानं एक तुम्ही अडचण निर्माण करता जिभेला आणि मग ते जीभ आणि तुमचं ओव्हरऑल तोंड जे आहे ते व्यवस्थित ती अडचण दूर केल्यावरती व्यवस्थित तुम्ही बोलायला लागता. हा पेन्सिलचा एक वर्कआउट झाला. साधं गाण्याच्या तुम्ही गायक मंडळींना भेटलात तर ते काही तुम्हाला एक्सरसाइज सांगू शकतात. योग्य गुरुकडनं तुम्ही जर ओंकार कशाप्रकारे म्हणायचा ते शिकून घेतलं तर ते एक आवाजाला एक रिंग प्राप्त होते आवाजाला. सो त्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. सो अशा काही गोष्टी आहेत. अगदी काही रॉकेट सायन्स खरं तर नाहीये. पण मी नाटकात काम करायचो तेव्हा म्हणजे आता मी म्हटलं तसं शामराव जोशी सर यांच्याबरोबर मी, दिग्पाल लांजेकर फेमस डिरेक्टर. तर आम्ही सगळेजण तिथे जायचो आणि त्यांच्याकडनं खूप आम्हाला शिकायला मिळालं. नाटकामध्ये एक ना प्रोजेक्शन विषयी बऱ्याच जणांना माहिती असतं. तर त्याच्याबद्दल शिकायला मिळालं. त्यातनं आवाजाबद्दल खूप काही शिकायला मिळालं, की नाटकात फार चॅलेंजिंग होतं. आता आपल्या इथे माईक आहे आणि आपण बोलतोय तर सहज नॉर्मल बोलतोय मी. पण नाटकात माईक हा तो 10 फुटावरती असतो आणि त्यावेळेस इमोशनल होऊन पण बोलायचंय, पण त्या माणसाला ऐकू पण गेलं पाहिजे. सो ही एक वेगळीच कसरत आम्ही अनेक वर्ष करायला मिळाली आम्हाला थिएटरमध्ये. त्याचा मला खूप फायदा झाला इंडिव्हिज्युअली. आणि हे बाकीचे छोटे-मोठे एक्सरसाइजेस तुला सांगितलं जसं आणि कन्सिस्टन्सी. म्हणजे ते तुम्ही कन्सिस्टंटली करत असाल तर मग हळू आवाजात बदल होत जातो. आणि अजून एक गोष्ट आवाजाबाबत मी ती केली ती म्हणजे की मी नॅट जिओ आणि डिस्कव्हरी यांची माझ्या खूप कृपा आहे. त्यांचे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हिंदी आणि इंग्रजी यांना ऐकणं, त्यांचे प्रोनन्सिएशन्स ऐकणं आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करणं हा पण एक माझा अभ्यास असायचा. अपार्ट फ्रॉम मराठी आरजेस किंवा भारतातले आरजेस, बाहेरच्या कुठल्या आरजेसना फॉलो करतोस? मी एक ऑस्ट्रेलियन मला रेडिओचा फार असं वाटलं की भारी आहे रे हे ऑस्ट्रेलियन रेडिओ. ऑस्ट्रेलियन रेडिओमध्ये त्या व्यक्तीचं नाव विसरलो मी. पण तो तिकडे काही काय म्हणतात त्याला फिल्टरच नाहीये. सेन्सरच नाहीये काही. म्हणजे तिकडे ते हवं ते बोलतात. आणि ऑसी गाय रिव्ह्यूज का काहीतरी तसा एक Instagramवरती का त्याच्यावरती हे पण आहे. आणि तो रेडिओ स्टेशनमध्ये होता. मग नंतर त्यांनी ते Instagram वगैरे सुरू केलं. पण तो अफाट आहे आणि त्यांच्याकडे ते असलेलं फ्रीडम मला कधी-कधी खुणावतं. पण ॲट द सेम टाईम आपले आर-जेस जे आहेत, त्यांना खूप स्ट्रक्चरमध्ये राहून पण एंटरटेन करायचंय. हे जास्त मोठं चॅलेंज आहे. जास्त. त्यामुळे आपलेही म्हणजे जितूराज आहे मिर्चीचा, मलिष्का आहे. यांनी पण जे केलंय ते एक्सेप्शनल आहे. कारण का खूप चौकटीत राहायचंय. मुलगा करताना पण चौकटीत राहायचंय. एक करताना. सो हे चॅलेंजेस ठेवून नवेद आहे. सो मला वाटतं की त्यांना असलेलं फ्रीडम मला कधी-कधी असं खुणावतं की काहीही करू शकतात ते. असं मला वाटतं. पण आपल्याकडे एक चौकट सांभाळून पण तितकंच छान एंगेज करणं हे एक चॅलेंज आहे. आता चौकटीचा उल्लेख केला असतो, तर अशा कुठल्या चौकटी तुम्हाला तुमच्या एफ-एम कडनं घातल्या जातात का? खरं एफ-एम पेक्षा सगळीकडेच म्हणजे तू मास मीडियामध्ये कुठेही गेलास, तर आता इथं पण आपण एक प्रकारे जास्त खूप लोकं बघणार आहेत हे. म्हणा ओ-टी-टीवरती आपल्याला जरा जास्त फ्रीडम आहे. पण तरी सुद्धा आपण एक हे पाळतो ना, की काही रेसिस्ट कमेंट किंवा पॉलिटिकल कमेंट, काही धार्मिक बोलू नये. कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही तसं बोलू नये. ह्या बेसिक चौकटीच त्यांनी ठेवलेल्या असतात. पण काय आहे की जेव्हा सोशल मीडियावरती किंवा ओ-टी-टीवरती आता आपण बघतोच सिनेमामध्ये काहीच दाखवता येत नाही. पण ओ-टी-टीवर काय-काय दिसतं. कारण का तर ते एक फ्रीडम पण थोडंसं मोहात टाकणारं असतं. सो पण अशा काही खूप रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. पण आहेत ते तुला सांगितलं ते स्टँडर्ड जे सगळ्यांना आहेत आपल्या, की ही भाषा नाही वापरायची, हे कस वर्ड्स नाही वापरायचे, धार्मिक, रेसिस्ट अशा कमेंट्स नाही करायच्या.
हीच इन जनरल असं ते आहे. पण त्याच्या पलीकडे हे ऑस्ट्रेलियामधले वगैरे रेडिओचे अँकर्स करताना पाहिलं की ते जरा थोडंसं वेगळं वाटायचं. वेगळं थोडंसं फॅसिनेशन होतं. अशी कधी वेळ आली आहे का की चुकून एखादा शब्द तुझ्याकडनं बोलून गेलाय एखाद्या प्रेक्षकाबरोबर बोलताना ऑनलाईन, आणि त्यावेळेस तो कठीण प्रसंग तुझ्यावरती किंबहुना तुझ्या ऑफिसवरती ओढावलाय, असं कधी झालं का? अपार्ट फ्रॉम तू मगाशी जो सांगितलंस. नाही, मी एक ना शो करताना मी एक नियम बनवला होता, की माईकच्या समोर शक्यतो आपण कधीही कितीही राग आला, काही झालं, तरी माईकच्या समोर चुकीचा शब्द नाही बोलायचा. कारण की ती सवय लागली तर ती सवय लागून जाईल. सो तसा मी प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्याकडनं नाही झालं, पण मी असा काही आर्जेसना ओळखतो, की ज्यांनी काय म्हणतात त्याला नॉन पार्लमेंटरी आपण म्हणूयात शब्द, असे शब्द वापरले गेलेत त्यांच्याकडनं चुकून, की त्यांना वाटले माईक ऑफ आहे. कारण काय होतं, की जेव्हा रेडिओवरती एखादा शो करतो, तेव्हा तो माईकचा फेडर वर असतो, त्याच्या खाली एक म्युझिकचा अंडरले असतो, त्याचा फेडर वर असतो. मग त्याच्यावरती योग्य लाईट्स आणि स्विचेस ऑन आहेत का हे पण पाहायचं असतं. सो 5, 6, 7 ठिकाणी असं ते बघतो आपण. आणि कधी-कधी तर ते बंद न होता हेडफोन ठेवता समज नाही बंद झालं चुकून, आणि तेव्हा कधी-कधी आर्जेस बोलून गेलेले आहेत, की टीव्ही अँकरच्या बाबतीत कधी बघितलं टीव्ही अँकरच्या बाबतीत पण घडलेलं आहे. सो तसं झालेलं आहे बऱ्याच चार्जेस, पण माझं फॉर्च्युनेटली नाही झालंय. असा कधी कुठल्या कम्युनिटीचा किंवा कुठल्या एखाद्या गटाचा असा मोर्चा वगैरे असं कधी आलाय? अरे हो, आलाय. मोर्चा आलाय. मी एक नाटक बघितलं होतं आणि त्या नाटकामध्ये एक विषय होता सर्टन, आणि आता नाटक जे ते सरकारने मान्य केलेलं नाटक होतं. सेन्सर बोर्ड प्राप्त नाटक होतं. मी ते नाटक पाहायला गेलो आणि त्यानंतर पोंक्षे यांच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं मी. मी नाटकाबद्दल काही बोललो नाही. मी म्हटलं, की तुम्ही जाऊन तुमचं मत बनवा. पण नंतर मग त्याच्यावरती थोडेसे मला परिणाम, काही जणांना ते आवडलं नाही. पण मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं, की मीही तुमच्यासारखाच पहिल्यांदाच नाटक ते जाऊन बघितलं. कारण का ते सेन्सर मधनं गेलेलं नाटक आहे. मी रीतसर तिकीट काढून पैसे देऊन ते बघितलं. म्हणजे अशी कुठली गैरकृत्य मी नाही केलं. आणि ते बघितलं आणि नंतर मग त्यांना खटकलं. मी म्हटलं, तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर याच्यापुढे मी त्याची काळजी घेईन. पण ते रेकॉर्डिंग पुन्हा ऐकलं आम्ही, आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये कुठेही मी त्या नाटकाचं समर्थन किंवा त्यातल्या विषयांचं समर्थन असं काही केलं नव्हतं. हे त्यांनाही पटलं समोरच्यांना, आणि मी त्यांना शब्दही दिला, की अशा प्रकारे तुमच्या भावना दुखावत असतील तर मी असे विषय शक्यतो अव्हॉइड करेन, असं मी त्यांना सांगितलं. आणि तो प्रसंग हे झाला. पण सुरुवातीला जरा टेन्शन आलं होतं मला, की पण मी त्यांना सांगितलं, की बाबा असं नाहीये. पण सुरुवातीला जरा ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण नंतर त्यांनाही समजलं, की मी कोणाचंही समर्थन किंवा असं काही केलेलं नाहीये. रेडिओ स्टेशनवरती कुठलाही शो निवडताना तिथे नंबर ऑफ अँकर्स, नंबर ऑफ आरजेस असतात. कोणी कुठला शो घ्यायचा हे कोण ठरवतं, आणि किंबहुना तुमच्यामध्ये अशा वेळेस कधी कॉन्फ्लिक्ट किंवा वादावादी होते का, की हा शो मला करायचा आहे परंतु त्याच्याकडे गेला, किंवा हा शो त्याला करायचा नव्हता तरी माझ्याकडे आला? हो, चुरस असतेच ना, की कुठला शो मला करायचा आहे असं असू शकतं ना. एखाद्याला पर्टिक्युलर शो करायला आवडेल, म्हणजे एखाद्याला सकाळचा शो करायचा असेल आणि 2-3 लोकांना वाटू शकतं. पण मग हा टीमचा निर्णय असतो, तुमच्या बॉसचा निर्णय असतो, जो कंटेंट लीडर असतो त्याचा निर्णय असतो, आणि ते मिळून ते ठरवतात. आणि असं झाल्याचं मी ऐकलंय, प्रत्यक्ष पाहिलं नाहीये. माझ्या आधी असं घडलंय, की एखादा कोणीतरी आरजे सुट्टीवरती गेला आणि त्याचा शो दुसऱ्या आरजेनी केला काही वेळापुरता, आणि त्याने तो इतका सुंदर केला, की त्याच्या बॉसला असं वाटलं, की हाच योग्य कॅन्डिडेट आहे यासाठी, आणि त्या व्यक्तीच्या हातून शो गेला. असं मी ऐकलेले किस्से आहेत, प्रत्यक्ष पाहिले नाहीयेत, पण मी ऐकली. तुझा आवडता आरजे कुठला भारतातला? मी ज्या आरजेनी खूप सुरुवातीला इम्प्रेस झालो होतो त्यापैकी एक म्हणजे की जितूराज. जर आपण FM रेडिओ बद्दल बोललो तर जितूराज एक खूप इम्प्रेसिव्ह आरजे आहे, आणि मला खूप आश्चर्य वाटतं, की तो अजूनही शो करतो, अजूनही त्याच पॅशननी शो करतो. सो कमाल आहे. ते मला फार आवडतं त्याचं. आणि मला वाटतं युनॅनिमसली सगळेजण म्हणतील, की मी लाईव्ह तर नाही ऐकलं त्यांचं, पण नंतर रेकॉर्डेड ऐकलेलं आहे. ते म्हणजे की अमीन सयानीजी. सो ते पण म्हणजे ते सर्वात पहिले रॉकस्टार किंवा सुपरस्टार आरजे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता कसं आहे, की शेवटी आरजे ही कला जरी असली तरी प्रोफेशन आहे, करिअर आहे. हो. आणि करिअरमध्ये कुठेतरी पुढच्या टप्प्यावरती आपल्याला जायचं असतं. हो. गेली 9-10 वर्ष तू आरजेइंग करतोयस. इथून पुढचा टप्पा राहुल
तुझ्यासाठी काय असणार? आता इथून पुढचा टप्पा एक प्रकारे मिर्चीनीच मला थोडंसं मिर्ची मराठी युट्यूबसाठी आम्ही काम केलं. सो ते असेल किंवा मी आत्ताच एका OTTसाठी वेब सिरीजमध्ये काम केलं. सो ब्लाइंड डेट नावाची ती वेब सिरीज आहे. सो त्याच्यामध्ये काम करायची संधी मिळाली. सो असं एक आहे, मी छिपकली नावाचं महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं नाटक पण करतोय. सो ह्या गोष्टी पुन्हा एकदा त्याच्याकडे मी वळतोय आणि त्या पण गोष्टी मी करतोय. कारण मी नाटक करत होतो, पण ते ॲमेचर लेव्हलवरती. आता थोडा जास्त मोठ्या स्टेजवरती करायचा प्रयत्न आहे. स्टँडअप जे आहेत ते पण मी Stand-up ओपन comedy. माईकमध्ये आधेमध्ये जातो आणि थोडंसं स्वतःचे स्किल्स आहेत ते ब्रशअप करत असतो. सो तेही करतोय. सो असं आहे. असे भरपूर सारे प्लॅन्स आहेत. सुरुवात तुझी नाटकापासून झाली असं हो. म्हटलास आणि आता तू त्याच्यानंतर गेली 9-10 वर्ष आर्जेइंग करतोयस. हो. आता आर्जेइंग पासून पुन्हा एकदा नाटकाकडे वळतोयस, अभिनयाकडे वळतोयस. हम्म. तर आर्जेइंग करण्यासाठी अभिनयाचा तुला काय फायदा झाला आणि हा. आता एक सक्सेसफुल आर्जे, यशस्वी आर्जे झाल्यानंतर पुन्हा अभिनयाकडे वळताना हा. ह्याचा का फायदा होणार आहे किंवा होऊ शकतो? मी एक गमतीत म्हणायचो आरजेजना की जो उत्तम ऍक्टर आहे असं मी मानायचो स्वतःला की मी उत्तम ऍक्टर आहे आणि मानतो थोडंफार. नक्कीच. तर तो आरजे होऊ शकतो त्यांनी ठरवलं तर. पण सगळेच आरजेस आहेत ते ऍक्टर होऊ शकतात असं काही नाहीये. पण आता काळ बदललाय. आता खूप सटल, आता कॅमेरावरती खूप लोक कम्फर्टेबल झालेत. आता सगळेजण म्हणजे बघ ना, व्लॉगिंगमुळे वगैरे किती लोक फेमस झालेत. सो मला असं वाटतं की ही रेषा खूप पुसट झाली आता. ज्याची करायची इच्छा आहे, जो करू इच्छितो त्याला तो करू शकतो म्हणजे. आणि अपॉर्च्युनिटी नाही असं म्हणू शकत नाही. त्यांनी त्याचा मोबाईल ऑन केला की अपॉर्च्युनिटी आहे समोर. नक्कीच. सो ही रेषा खूप थिन आहे. पण ऍक्टर असण्याचा खूप फायदा मला हा झाला की मी खूप मोठ्या प्रमाणात व्हॉइस ओव्हर्स करतो. खूप व्हॉइस ऍक्टिंग मी करतो. वेगवेगळे कॅरेक्टरचे आवाज काढणं, व्हॉइस ऍक्टिंग करणं हे मला फार आवडतं. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मग ते आवाजातले चढ उतार वगैरे ते नॅचरली येतात. काही जणांना खूप प्रॅक्टिस त्याची करावी लागते. तशी प्रॅक्टिस मला करावी लागत नाही त्या गोष्टींची. सो कारण की ती नाटकांमुळे ती सहज त्याची तयारी झाली. सो तो एक ऍडव्हान्टेज आहे. आणि आता रेडिओमध्ये हे एवढं सगळं करून पुन्हा जाताना एक फायदा असा आहे की आवाजाविषयी, वाचिक अभिनय किंवा व्हॉइस ऍक्टिंग विषयी मी अजून जास्त जागरूक झालो. क्या बात आहे. सो ती जागरूकता घेऊन आता मी जेव्हा छिपकली नाटकात काम करत होतो तेव्हा अजून जास्त मजा आली. म्हणजे की ते मी शिकलेलो रेडिओमधलं ते ह्याच्यात इम्प्लिमेंट करताना किंवा त्यातलं काय सोडायचं हे पण बघायचंय. कारण की जेव्हा आपण अँकरिंग करतो, जसं तू आता खूप सुंदर प्रश्न विचारतोयस आणि त्याच्यामध्ये त्या प्रश्न विचारताना आपण एक थोडासा टोन, एक पेस पकडतो बोलताना. बरोबर. पण अभिनय करताना नेमकं माझा एक डिरेक्टर होता. त्यांनी मी खूप दिवस रेडिओवर शो करत होतो आणि मग सेटवरती पहिल्या दिवशी प्रॅक्टिसला गेलो आणि त्यांनी मला डायलॉग दिले आणि मग ते थोडे फार तोंडात बसले आणि मग आम्ही बसवायला घेतलं. ब्लॉकिंग म्हणतात त्याला. आणि ते ब्लॉकिंग करता करता तो म्हणला, "उठ." मग मी उठलो. म्हणला, "का चिडला?" तो म्हणला, "काय करतोय? रेडिओ नाही माईक चालू नाहीये त्या समोर." तर ते काय असतं की त्याचा एक मीटर असतो. त्याची एक आपण थोडंसं स्लो बोलतो किंवा अशा ठिकाणी पॉज घेतो की ते रेडिओचे किंवा अँकरचे पॉजेस असतात. बरोबर. तो म्हटला, "हे मला नकोय." ते रेडिओ ते चप्पल काढतो तिकडे बाहेर ठेवून यायचा तो आरजे तो. आणि आतमध्ये मला ते पात्र हवंय. सो हे सुरुवातीला मला एकदम शॉक बसला की अरे, मला तर वाटलं की मी आता जास्त स्पष्ट बोलतो किंवा हे. पण तो म्हटला, "त्याची काय गरज नाहीये." तो म्हटला, "रिअल आयुष्यामध्ये माणूस बोलताना कधी-कधी फंबल होतो, तत-पप होतं. ते पण नॅचरल आहे. ते पण अभिनयात आलं पाहिजे. तू म्हणजे ते फेक वाटतंय सगळं." असं मला म्हणायला लागला. सो ते मला खूप छान वाटलं की लर्न, अनलर्न आणि लर्न. क्या बात. आणि ते अनलर्न करण्याचं पण काहीतरी एक त्यातनं पण एक शिकायला मिळतं नवीन. नक्कीच, नक्कीच. की ते कसं अनलर्न करायचं आणि पुन्हा कसं इथे वापरायचं, इथे सोडायचं. सो असं एक इंटरेस्टिंग शिकायला मिळालं. जाता जाता रेडिओ मिर्ची मधला हम्म. तुझा सगळ्यात आवडता सहकारी आरजे किंवा सगळ्यात आवडती सहकारी आरजे कोण? अरे बापरे! ते खूप अवघड प्रश्न विचारलाय तू खरं तर. कोड्यात टाकणार आहे. खूप जण आहेत म्हणजे स्मिता तर आपण ऐकतोय स्मिताला सगळे रेडिओवरती. म्हणजे सगळ्यात आधी आम्ही जो आवाज ऐकला रेडिओवरती तो स्मिताचा होता. सो स्मिता आहे. त्याच्यानंतर मला ज्यांनी डिरेक्टली शिकवलं ते माझे एक प्रकारे गुरु आहेत. आरजे अदिती आणि आरजे श्रीकांत. त्यांनी मला खूप दोघांनी शिकवलंय आणि त्यांच्याकडनं खूप शिकलोय. आणि दोघं खूप पॅशनेट आणि डेडिकेटेड अशी ती माणसं आहेत. आताही जे करतायत ते तेवढ्याच पॅशनेटली ते करतायत. सो ते दोघं जण मला पटकन आठवतात.
आणि आत्ताचे सगळे नवीन यंग आर्जेस आहेत ते पण मला वेगळ्या प्रकारे मला त्यांच्या काय म्हणतात त्याला त्यांचं वेगळं थिंकिंग किंवा सोशल मीडियावरचा त्यांचा वावर खूप छान आहे. म्हणजे काही नवीन आर्जेस तो खूप छान. त्याच्यामधले ते पण सगळेजण आहेत, त्यांच्याबद्दल पण मला खूप छान वाटतं. आमचा एक अभिषेक नावाचा आरजे होता औरंगाबादचा, निमी पण आहे. सो हे आरजे पण उत्तम आहेत आणि सोशल मीडियावरती पण ते ज्या प्रकारे सहज वावरतात तसे प्रत्येकाकडनं वेगळं काहीतरी शिकायला मिळालं. आणि नुसतं आरजेच नाही, तुला सांगतो मी प्रोमो प्रोड्युसर्स असतात आमच्या ऑफिसमध्ये, ते त्यांच्याकडे बसून व्हॉइस ओव्हर करायचं असतं. तर मला आठवतं की सारंग म्हणून आमचा एक प्रोमो प्रोड्युसर होता, जोई म्हणून होता, हार्लन म्हणून होता. हे इतके टफ माझ्याशी वागले सुरुवातीला. मला असं वाटायचं की अरे काय हे असं का वागतात माझ्याबरोबर. पण त्यांचं असं नेहमी असायचं की यू कॅन डू बेटर, तू अजून भारी व्हॉइस देऊ शकतोस, तू करू शकतोस म्हणून तुला सांगतोय. दुसऱ्याला ज्याला नाहीच जमणार आहे त्याला सांगत नाही. सो ते पण मला फेवरेटच आहेत. म्हणजे प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी मी शिकलोय. हो. आणि अजूनही पुढे तुला आर्जिंग कंटिन्यू करायचं आहे आणि हळूहळू अभिनयाच्या क्षेत्रातही तू हो मी ऑलरेडी करतोयच आहे ते. पण मुलगा तर तुम्ही माझं ऐकालच. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला म्हटलं तसे 2-3 गोष्टी आहेत मनामध्ये, त्या कशा हे होत आहेत ते आपण बघूयात पुढे येतात. पण ते नक्कीच येतील. राहुल, तू आज आलास आणि खूप सुंदर बोललास. बऱ्याचशा गोष्टी ज्या कदाचित प्रेक्षकांना सहजासहजी माहीत नसतात, किंबहुना तुम्ही कुठे बोलणार हा सुद्धा कधी कधी प्रश्न असतो, कारण तुम्ही सगळ्यांच्या मुलाखती घेत असता. पण आज तू इथे येऊन बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यास, बऱ्याचशा मनोरंजक गोष्टी सांगितल्यास, बरेचसे अनुभव सांगितलेस, त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. थँक्यू स्वप्नील. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.